श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। पंडरनाथ भगवान की जय। पूर्णवाद की जय। गोरक्ष जालंधर जर्पटाश्च अडबंगकानी समछिन्द्राद्यः चौरङ्गिरेवानकभद्रेरसन्यां भूम्यां बभूर्वो नवनाथसिद्धः गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्र नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवनसम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धिष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णू महाराज या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय गुणेदादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभूताई माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी यांना व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी यांच्या चरणी व इथे उपस्थित सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला प्रारंभ करत आहे। मागचा जो अध्याय झाला या अध्यायाची सुरुवात आपण आता करूया। ग्रंथ श्री नवनाथ कथासार भक्तिसार अध्याय 33वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगदुद्धारा कनकवर्णा नरहरी चतुरा ऐक्यत्वकारणे हरिहरा शक्य क तुझे जे तरी आता कृपा करुणी ग्रंथ सुस्वी सुडाळ रत्ने शिवयोगे श्राव्य भाषणे स्वीकार करी महाराजा मागील अध्याय मच्छिंद्र नंदन त्रिविक्रम देही संचरण गोरक्षतीर्थस्थाना स्नानाकारणे धाडीला असे मच्छिंद्र यापरी गोरक्षनाथ महिभ्रांत नानातीर्थ तो गोदातटी अकस्मात येऊनिया पोचला तो गोदातटी भामानगर तया अरण्यात गौरकुमार परमजाला क्षुधातुर जठरानले करुणिया। आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं की कशा प्रकारे मच्छिंद्रनाथांनी त्यांचा परकाया प्रवेश केला। तो काशीचा नरेश जो होता त्रिविक्रम त्याच्या शरीरामध्ये परकाया प्रवेश त्यांनी केला आणि त्यांचा देह हा गोरक्षनाथांच्या हाती सोपवला। आणि मग पुढे काय झालं ते आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं। आणि आता आपण बघतोय की मग आता गोरक्षनाथ जे होते ते आता तीर्थयात्रेला निघाले चालले तीर्थयात्रा करत 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 ते चालले आणि ते एके ठिकाणी गोदावरी नदीच्या तीरी ते येऊन थांबले। भामानगर तिथं नाव होतं। या भामानगरामध्ये ते येऊन थांबले आणि ते आल्यानंतर एका शेतामध्ये जेव्हा त्यांनी बघितलं एक युवक 17-18 वर्षाचा युवक हा शेतामध्ये काम करत होता। शेतकऱ्याचा मुलगा होता। माणिक हे त्याचं नाव होतं। गोरक्ष त्यांच्याजवळ आले आणि त्याला सांगितलं यार बेटा म्हणे मी संन्यासी आहे मी तीर्थयात्रा करतोय आणि तीर्थयात्रा करत करत मी आज या गावी आलेलो आहे मग मला पुढच्या गावी जायचं आहे पण झालं असं आहे म्हणे माध्यान्हाचा समय मला पण भूक लागली माझ्या जेवणाची तू काहीतरी व्यवस्था कर। तर म्हटलं हो म्हणे महाराज करतो ना म्हणे हे घ्या म्हणे माझं आहेच की म्हणे एक काम करा म्हणे मी माझी शिदोरी सोडतो मी जे माझ्यासाठी आणलं ते तुम्ही खा म्हणे। आणि म्हणून मग त्या मुलाने अगदी निर्विकार मनाने आणि प्रसन्न चित्ताने त्याची ती शिदोरी सोडली आणि गोरक्षनाथांच्या समोर ठेवली। आणि त्याचबरोबर जो काही एक पाण्यासाठी त्या जलासाठी त्यांनी जो एक चंचू आणलेला होता तो सुद्धा त्याच्या बाजूला ठेवला। गोरक्षनाथ पोटभर जेवले पाणी पिले आणि त्यांचा अंतरात्मा जो होता तो अत्यंत तृप्त झाला। आणि त्यानंतर मग त्यांनी त्या बालकाला असं विचारलं माग म्हणे तुला काय मागायचं। तो बाळ बिचारा साधा होता। तो म्हणे हो काय मागायचं एवढेच ना तुम्ही काय देताल म्हणे। म्हणे हो अरे तुला काय मागायचं ते माग। म्हणे वा 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 तुम्ही तर स्वतः गावोगाव भिक्षा मागता तुम्ही मला काय देणार हो म्हणे। आणि मग यावेळेस गोरक्षनाथांना त्याचा तो भोळेपणा तो भाबडेपणा तो त्यांच्या लक्षात आला। अरे अरे नेमकी काय मागावं हे सुद्धा याला कळत नाही रे म्हणे। ठीक आहे म्हणे पण आता ज्या अर्थी यांनी आपली क्षुधा आणि तृषा यानं शांत केला
ते आरती म्हणे आपलं आता कर्तव्य आहे म्हणे, याला काहीतरी द्यायचं. आणि मग गोरक्षनाथांनी त्याला असं सांगितलं, त्याला गोरक्षनाथांना त्याचं अज्ञान कळलं आणि त्यांनी त्याला एक सांगितलं, बाळ म्हणे मी तुला एक गुपित सांगतो, एक काम कर म्हणे. काय? ज्यावर तुझी इच्छा होईल आणि जे तुला करावं वाटेल नेमकी तेच तू करत नको, आणि फक्त मुखानं हरिचिंतन कर, एवढंच त्याला सांगितलं. आणि मग तो मुलगासुद्धा, तो बाबडा होता, तो म्हणे ठीक आहे म्हणे, एवढंच करायचं ना म्हणे, मी एवढंच करेल म्हणे. आणि मग असं म्हणून गोरक्षनाथ अलग निरंजन म्हणून पुढे निघून गेले. हा मुलगा बिचारा सायंकाळपर्यंत यानं शेतात काम केलं. संध्याकाळी नेमके यानं सरपणासाठी काही लाकडं, जाळण्यासाठी काही सरपण यानं स्वतःची त्याची ती मुळी बांधली स्वतःच्या हाताने, ती डोक्यावरती घेतली आणि आता घरी निघाला. घरी जायला लागला आणि बांधावरच त्याच्या कानावर पुन्हा एकदा तो शब्द आला की अरे, ज्यावेळेस तुला जी गोष्ट करावी वाटेल ना नेमकी ती तू करू नको. मग झालं, मग काय करायचं, हा तिथंच उभा राहिला. झालं, म्हणता म्हणता रात्र झाली, मध्यरात्र झाली, पूर्वेकडे लाली पसरली, आता सूर्योदयसुद्धा झाला, आता हळूहळू ऊन पडायला लागलं, पुन्हा माध्यान्ह झाला. आणि करता 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 आता हळूहळू या मुलाची समाधी लागायला सुरुवात झाली. झालं, गोरक्षनाथ निघून गेले. इकडं त्या शेतकऱ्याची काय अवस्था होती, काय अवस्था असेल याची कल्पना मात्र गोरक्षनाथांना आलेली असल्याकारणाने ते जरी तिथून गेलेले होते तरी त्यांचं मन त्या मुलामध्येच रमत होतं. आणि मग नेमकी मग पुन्हा गोरक्षनाथ जे होते यांना आता चौरंगीनाथांची आठवण आली आणि म्हणून ते बद्रिकाश्रमी तिथे आले. ज्या गुहेमध्ये त्यांनी चौरंगीनाथांना ठेवलेलं होतं त्या गुहेच्या तिथली यांनी ती शिळा बाजूला केली. आतमध्ये गेले, आतमध्ये गेले, बघतो तर काय, मुंग्यांनी वारुळ केलं होतं पूर्ण शरीरावरती आणि समोर काही फळं ठेवलेली होते. त्याच वेळेस गोरक्षनाथांनी स्वतः ते सर्व माती, ते वारुळ स्वतःच्या हातानं त्यांनी ते बाजूला केलं. पाहतो तर काय, फक्त देह, पण त्या देहात फक्त ते दोन असलेले ते नेत्र आणि मुखाने सूक्ष्मपणे चालू असलेला ते नामस्मरण. झालं, गोरक्षनाथांनी त्यांच्या कृपादृष्टीने त्याला सावध केलं. त्या चौरंगीच्या शरीरामध्ये पुन्हा एकदा बळ आलं आणि मग बद्रिकाश्रमातल्या त्या शिवालयात त्यांनी चौरंगीला आणलं. चौरंगीला आणल्यानंतर त्यांनी त्याला शिवाच्या पिंडीवरती त्याला घातलं आणि मग त्यांनी शिवांना प्रार्थना केली की तुम्ही आता याला सर्व अस्त्रशस्त्र विद्या तुम्ही यांना द्या. आणि या तपामुळे की काय, पुन्हा एकदा या चौरंगीला पुन्हा त्याचे नवीन हात आणि पाय आले. पुन्हा तो सुंदर अशा प्रकारचा अवयव शरीर त्याला प्राप्त झालं. आणि मग तो भगवान शंकराच्या पिंडीसमोर तो निजला. भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. 6 महिन्यांपर्यंत भगवान शंकरांनी त्याला पूर्ण शस्त्रास्त्र विद्या त्याला देऊन टाकली. त्याचप्रमाणे इकडे गोरक्षनाथांनी इतर देवतेंना सुद्धा पाचारण केलं आणि त्या देवतेंना सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा आता याला तुष्ट करा आणि तुमच्याकडची जेवढे केवढे वरदानं जे तुम्ही माझे गुरु मच्छिंद्रनाथ जे मला दिले आणि जे गहिनीनाथांना दिले ते तुम्ही आता या चौरंगीनाथांना पण द्या. झालं, आता गुरु शिष्याची जोडी पुन्हा इकडे तयार झाली. अगोदर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ होते, आता गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ झाले. चालले तू गुरु शिष्यांची जोडी. आणि मग ही जोडी येत असताना हे पुन्हा एकदा त्या चौरंगीला घेऊन कौंडण्यपुरास आले. आपल्याला माहिती आहे कौंडिन्यपूर, शशांकर राजा ज्याचा पुत्र जो होता तो कृष्णागार, आणि तो कृष्णागाराचेच त्यांनी हातपाय तोडले होते आणि त्या कृष्णागाराचाच पुढं हा चौरंगीनाथ झालेला होता. झालं, आणलं चौरंगीनाथांना. मग चौरंगीनाथांना मग हळूच गोरक्षनाथांनी सांगितलं, हे म्हणे हे बघ म्हणे आता तुझं गाव आलं आहे म्हणे. मग चौरंगीनाथ भयंकर संतापले. मग ते म्हणे आता म्हणे गुरुदेव तुमची जर इच्छा असेल तर मी यांचा समाचार घेतो. ठीक आहे म्हणे. आणि मग चौरंगीला आता सूड उगवायचा होता आणि त्याचप्रमाणे चौरंगीनाथामध्ये भस्म घेतलं, वातास्त्राचा त्यांनी जप केला आणि जिथे राजाची बाग होती त्या बागेवरती त्यानं ते भिरकावलं. झालं, ते विभूतीने त्या
बागेवरती भिरकावली आणि जशी ही विभूती त्या बागेवरती भिरकावली त्याचप्रमाणे त्या बागेमध्ये काम करणारे जेवढे केवढे माळी होते, काही सैन्य होते, म्हणजे जे बागेचं रक्षण करण्यासाठी जे सैन्य होते, हे सर्व वरती हवेमध्ये गरगर गरगर फिरायला लागले आणि त्याचबरोबर पुन्हा खाली आपटले. आणि मग म्हणता 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 ही वार्ता राजाच्या कानावरती गेली. त्या शशांकन नावाचा जो राजा होता त्याच्या कानावरती ही वार्ता गेली की भयानक अशा प्रकारचं वादळ आलं म्हणे अचानक. मग त्या राजानं दूध पटवलं, अरे म्हणे नेमकी वादळ आलं, नागरात तर कुठंच काही हानी झाली नाही म्हणे. मग नेमकी माझ्या बागेतच कशी हानी झाली म्हणे. मग नाही नाही म्हणे वादळ नाही म्हणे, हे दुसरं काहीतरी कोणाचा तरी हा प्रताप असावा म्हणे. आणि असं म्हणून त्यांनी मग शेवटी त्याचे 2 सैन्य जे होते सैनिक होते विश्वासू, त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या टोळ्या तयार करा आणि नगरामध्ये शोध घ्या. आणि मग जसे यांच्या टोळ्या चालल्या तसे यांच्या टोळ्यांच्या निदर्शनात जे आलं ते त्यांनी राजांना जाऊन सांगितलं. आणि त्यांनी राजाला असं सांगितलं की बुवा म्हणे नेमकी नगराच्या बाहेर 2 यती बसलेले आहेत म्हणे, 2 साधू आहेत म्हणे, आणि ते अत्यंत क्रोधायमान अशा अवस्थेत आहेत म्हणे, ते कुठल्याही प्रकारे शांत होऊ शकत नाही म्हणे. बहुतेक हा सर्व प्रकार त्या 2 साधूंनी केला की काय म्हणे. आणि मग असं जसं राजाला सांगितलं तसं राजाला पुन्हा एकदा त्याच्या नेत्रासमोर हे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची मूर्ती त्यांच्या ह्याच्यावरती आली. आणि मग ते म्हणे ठीक आहे म्हणे, आता काय करावं तर आपण स्वतःहून त्यांना आपण आता सामोरं जावं म्हणून, नाहीतर ते पुन्हा काय करतील सांगता येत नाही. आणि म्हणून मग राजा हा स्वतः हत्तीवरील अंबारीत बसला आणि सैन्य घेऊन यांच्या स्वागतासाठी आला. निघालं त्यांचं दर्शन घ्यायला. आणि जसं राजा आलेला दिसला तसं पुन्हा एकदा चौरंगीनाथांनी जोळीमध्ये हात घातला आणि पुन्हा एकदा वातास्त्र त्यांनी सोडलं. उडाले हत्ती सगट, ते उडाले वरती, हत्ती सगट, घोड्या सगट, राजाही उडाला. आणि त्याचं जेवढं केवढं सैन्य होतं हे सगळं आता आकाशात वरती घर 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 फिरायला लागलं. आणि त्याच वेळेस मग पुन्हा एकदा गोरक्षनाथांनी पर्वतास्त्र जे होतं ते मध्ये सोडलं. त्या पर्वस्त्रामुळे वातास्त्र अडलं. बरेचसे सैन्य जे होते ते त्या अस्त्रावरती त्या पर्वतावरती चिटकून बसले. त्या पर्वताचा त्यांनी आसरा घेतला. आणि त्याच वेळेस चौरंगीनाथांनी सांगितलं आता या खाली. आणि जसं ते खाली या म्हटलं तसं ते सर्वजण खाली आले, खाली पडले, कसे तरी उठले, स्वतःला सावरलं आणि पळत 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 जाऊन यांच्यासमोर नतमस्तक झाले. त्याच वेळेस चौरंगीनाथ म्हणाले बाबा ओळखलं का म्हणे मला, कोण आहे म्हणे मी. म्हणे अरे तुझा आवाज तर ऐकल्यासारखा वाटतोय म्हणे. हो म्हणे मीच तुमचा मुलगा कृष्णाकार, तुम्हीच माझे हाल केले होते ना म्हणे. नाही रे म्हणे बाबा मी काही, हो म्हणे बाबा हे बघा म्हणे तुम्हाला जो झालेला होता ना म्हणे तो तुमचा करून दिलेला भ्रम होता म्हणे. मग ते म्हणे चला म्हणे आता माझ्या राज्यामध्ये तसा येणार नाही म्हणे, जोपर्यंत माझी ती दुष्ट सावत्राई तिथे आहे म्हणे तोपर्यंत मी तिथे येणार नाही आहे, कारण हिनं हे कपटानं गेलेलं आहे. आणि त्याच वेळेस मग गोरक्षनाथांनी स्वतः त्यांना सांगितलं की त्यावेळेस जे होतं ती विषांत झालेली होती म्हणे, आणि त्यामुळे तिनं तिचं स्त्रीगुण्य दाखवून तुमच्याकडून हे पाप करून घेतलं म्हणे. आणि मग त्यावेळेस राजा अत्यंत संतापला, क्रोधायमान झाला. आणि त्या अवस्थेत तो पुन्हा एकदा स्वतःच्या राजमहालामध्ये तो गेला. राजमहालात गेल्यानंतर तो त्या राणीच्या असलेल्या अंतःपुरात तो गेला. आणि राणीने विचारलं महाराज काय झालं, आपण क्रोधायमान दिसताय. त्याच वेळेस राजानं स्वतःच्या पायातले जोडे काढले आणि त्या जोड्यानं तो भुजावती राणीला तो मारायला लागला. चांडाळने दुष्टे म्हणे एवढा मला पुत्र जो ईश्वरानं दिलेला होता, जो देवानं दिलेला होता म्हणे, तुझ्या सांगण्यावरून मी त्याचे हातपाय छाटले, याला कारणीभूत फक्त तूच आहेस म्हणे. त्यामुळे तुला आता या नगरीत, या राज्यात, या राजमहालात राहण्यात काहीही तुला अधिकार नाही आहे, कारण मला आज सगळं कळालं नाही. आणि मग आता राजा मारतात ते राणीसुद्धा आता आक्रोश करायला लागली आहे. आणि सर्व दासी आणि सर्व समुदाय जो होता तो आता आजूबाजूला गोळा झालेला आहे, तो बघतोय. पण राजा सर्वांना ओरडून सांगतोय की हिच्या मूर्खपणामुळे म्हणे मी माझ्या बाळाच्या जीवावर उठलो होतो म्हणे. आणि मग राजा मारत 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 महालातून तिला बाहेर आणलं. महालातून बाहेर आणल्यानंतर सुद्धा ते जेव्हा रस्त्यावरती आले तेव्हा राजानं आता अक्षरशः तिच्या झिंज्या धरल्या. आणि राजाचं अजूनही जोड्यानं मारायचं काम चालू आहे. मारतोय राजा, अजिबात तिची कुठल्याच प्रकारची राजाने गाई केली नाही. ही एक स्त्री आहे आणि स्त्रीवर हात कसा उगारावा. क्रोधायमान झालेला, तुझ्यामुळे मी माझ्या बाळाचे हातपाय छाटले म्हणे. आणि म्हणत 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 अख्ख्या रस्त्यानं
पूर्ण नगरातल्या रस्त्यानं मुख्य बाजारपेठातनं तिचं धिंड काढली. याच चौकामध्ये म्हणे इथंच तुझ्या नालायकपणामुळे मी माझ्या बाळाच्या हातपाय छाटले होते म्हणे, बघून घे म्हणे, हाच तो चौक आहे. मारतात ते, जोर जोरात मारतात ते. थकले, हा हात थकला की दुसरा हात थकला की पुन्हा पहिला हात मारणं चालू केलंय. आणि करत करत नगराच्या वेशीच्या बाहेर तिला घालून दिलं. आणि जसं तिला घालून दिलं तसं मग राजा पळत पळत पुन्हा यांच्याजवळ आला, यांच्या पाया पडला. आणि मग राजाने या बाळाला, स्वतःच्या मुलाला म्हणजे चौरंगीनाथांना घट्ट मिठी मारली. बाळा, तुझा पुनर्जन्म झाला म्हणे, तू आता यती झाला असं म्हणे, तू आता तपस्वी झाला असं म्हणे. आणि असं म्हणून मग राजानं दोघांचा हात धरला आणि दोघांना आपल्या नगरामध्ये नेलं. यथावकाश राजाने त्याची पाद्यपूजा केली. दोघांची, पुत्राची सुद्धा केली आणि गोरक्षनाथांची सुद्धा केली. आणि काही दिवस त्या दोघांना तेथे राजाने ठेवून घेतलं. त्यानंतर मग आता आपल्याला माहिती गोरक्षनाथांचा स्वभाव कसा होता. अगदी साधू साधू साधू. आणि साधूचं जे कर्तव्य आहे की जास्त दिवस एका ठिकाणी राहू नये याची जाणीव त्यांना होती. आणि त्यामुळे आता गोरक्षनाथ महाराजांनी पुन्हा एकदा चौरंगीनाथांना सांगितलं की चला, मला आता माझ्या गुरुची आठवण येते, मला मच्छिंद्रनाथांची आठवण येते, चला म्हणे जाऊ म्हणे आपण, आता आपल्याला लवकरच काशीकडे रवाना व्हावं लागेल. आणि मग गोरक्षनाथांनी चौरंगीनाथांना सोबत घेतलं आणि दोघंजण गुरुशिष्य हे आता काशीच्या दिशेने निघाले. जात आहे मुक्काम दरमुक्काम मुक्काम दरमुक्काम करत 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 हे काशीला आले. आणि काशीला आल्यानंतर त्या शिवमंदिरात आले, ज्या शिवमंदिरामध्ये त्या तळघरामध्ये मच्छिंद्रनाथांचा देह यांनी ठेवलेला होता. आले तिथे, त्या पुजारीनबाईकडे गेले, तिला हकीकत सांगितली. आणि पुजारीनबाईनं नंतर त्यांना ते भुयार दाखवलं. हे बघा म्हणे, तेच ते भुयार आहे म्हणे. मग स्वतः मच्छिंद्रनाथांनी ती शिळा बाजूला घेत आतमध्ये जाऊन पाहता, कुठे शिळा रिकामी, गुहा रिकामी, काहीच नाही त्या तळघरामध्ये. ते चिडले, संतापले. कुठे म्हणे, माझ्या मच्छिंद्रनाथांचा देह तर मी ठेवून गेलो होतो म्हणे, कुठे म्हणे. आणि मग त्यावेळेस ती पुजारीन जी होती ही लटलट कापायला लागली. आणि मग त्या पुजारीनबाईनं सांगितलं की नाही म्हणे, महाराज मला क्षमा करा म्हणे, ही सर्व हकीकत मी 5 वर्षानंतर रेवती महाराणीला सांगितली. पण त्या रेवती महाराणीनं पुढं काय केलं मला माहीत नाही म्हणे. त्या रेवती महाराणीनं पुढं यांचं काय केलं ते मला माहीत नाही आहे. कारण मी जसं हे रेवती महाराणीला सांगितलं होतं तेव्हा रेवती महाराणीनं मला असं सांगितलं होतं की तू माझी दासी नसून माझी बहीण आहेस म्हणून. तिने मला बहिणीचा नाव दर्जा दिला होता म्हणून. त्यामुळे म्हणे महाराज मला क्षमा करा म्हणे, माझ्यावर अत्यंत क्रोध तुम्ही करू नका. आणि त्याच वेळेस गोरक्षनाथ महाराज संतापले. पण तेवढ्याच वेळात ते त्याच, आता हे योग्यांचं खूप मोठं असलेलं वैशिष्ट्य आहे, ते जेवढे संतापतात ना तेवढ्याच कालावधीत ते पुन्हा शांत होतात. मग गोरक्षनाथ महाराज पुन्हा शांत झाले. चौरंगीनाथांच्या त्यांनी खांद्यावरती हात ठेवला आणि त्याला सांगितलं, हे बघ म्हणे, मी आता सूक्ष्म रूप घेत आहे आणि तू माझ्या तोपर्यंत या देहाकडे लक्ष ठेव. मी आता माझ्या गुरुचा शोध घेण्यासाठी मी चाललो आहे म्हणे, कारण माझ्या गुरुशिवाय तर मी काही राहू शकत नाही म्हणे. आणि म्हणून मग या गोरक्षनाथांनी त्या चौरंगीनाथासमोर ते जमिनीवरती पौडले आणि स्वतः सूक्ष्मरूप त्यांनी धारण केलं. आणि आता या सूक्ष्मरूपाने ते चालले. ते आता कुठे कुठे चालले त्याचं मोठं सुंदर वर्णन या एका ओवीमध्ये त्यांनी केलेलं आहे की गुरुचा देह बघण्यासाठी की कुठे आहे माझ्या गुरुचा देह करता करता अतळ वितळ सुतळ पाताळ सप्तही पाताळ स्थळ हिंड ब्रह्मांड स्वर्गलोक स्वरलोक भुवरलोक तपोलोक अर्यमा यक्षादिलोक सत्यलोक कुबेर तारागरित अनेक लोक, अनेक प्रकारचे लोक त्यांनी, म्हणजे ज्याप्रमाणे ज्याला आपण अत्यंत साध्या भाषेत सप्त पाताळ सप्त स्वर्ग सप्तद्वीप आणि सप्तलोक
त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे पर्वत हे त्यांनी पालथे घातले. आणि एवढं करून शेवटी वैकुंठात गेले. वैकुंठातही ते दिसले नाही. आणि शेवटी जेव्हा ते कैलासावरती आले तेव्हा त्यांना असं दिसलं की वीरभद्र आणि 84,72,00,000 योगिनींच्या मध्ये मच्छिंद्रनाथांचा एक एक अवयव, एक एक बारीक बारीक असलेला रोम, त्यांचा तो देह हा तेथे सुरक्षित ठेवलेला आहे. त्यांची त्वचा, त्यांचं मांस, त्यांच्या अस्थी, त्यांचे केस तिथे सुरक्षित ठेवलेले आहेत. आणि हे जसं गोरक्षनाथांना दिसलं तसं गोरक्षनाथ तात्काळ वापस आले, परत आले. परत आल्यानंतर गोरक्षनाथांनी काय केलं, ते पुन्हा त्यांच्या शरीरात आले. शरीरात आल्यानंतर ते आता उठून बसले आणि त्याचबरोबर ते चौरंगीनाथांना म्हणाले, चल उठ, आपलं काम झालं. आणि काय झालं गुरुदेव? अरे तू उठतं खरं म्हणे, बघ म्हणे मी आता काय करतो. आणि असं म्हणून दोघं जण एका विशाल अशा शिळेवरती बसले. मोठी शिळा होती. दोघं बसले, इकडं चौरंगीनाथ बसले, बाजूला गोरक्षनाथ बसले. आणि पुन्हा एकदा यांनी यांच्या त्या झोळीतून चिमूटभर विभूती काढली, परवस्त्रास्त्र योजलं आणि ते सूर्याच्या दिशेनं फेकून दिलं. सूर्याच्या दिशेनं भिरकावलं. ते जसं सूर्याच्या दिशेने गेलं, जिथून सूर्य चाललेले होते भगवान सूर्यनारायण त्यांच्या सप्त घोड्यांसह ते जिथून चाललेले होते, मार्गक्रमण करत होते, मध्ये पर्वतास्त्र उभं राहिलं. यांनी ते पर्वतास्त्र सूर्याने जसं ते बघितलं तसं त्याच्या ही गोष्ट लक्षात आली की हे कोणी सामान्य व्यक्तीचं एक काम दिसत नाही आहे, हे कोणत्या तरी महापुरुषाचं काम आहे. मग ते हो ठीक आहे म्हणे, हे काहीतरी वेगळंच दिसतंय. आणि मग यांनी सुद्धा काय केलं, ते बघितल्यानंतर यांनी सांगितलं की अरे नाही. मग यांनी सूर्यांनी अत्यंत साधा देह धारण केला आणि हे महीवरती आले, पृथ्वीवरती आले. पृथ्वीवरती आल्यानंतर सुद्धा यांच्या त्या दाहानी, आता बघा तुम्ही, साक्षात भगवान श्री सूर्यनारायण पृथ्वीवरती उतरले त्याच वेळेस यांनी कोटी कोटी चंद्रमा तिथे स्थापन केले, त्याची शीतलता, त्याची दाहकता कमी व्हावी म्हणून. आणि मग भगवान सूर्यनारायणांनी यांना नमस्कार केला. बोरा म्हणे, गोरक्षनाथ महाराज माझ्यासाठी काय आज्ञा आहे. आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे बघा म्हणे, माझ्या गुरुचा देह हा वीरभद्राने कैलास पर्वतावरती नेलेला आहे. आणि तुम्ही आता माझ्यातर्फे, तुम्ही आमच्या दोघांमध्ये तुम्ही थोडंसं, मला असं वाटतं म्हणे की तुम्ही माझ्यातर्फे जाऊन त्याला अशी विनवणी करा, म्हणाल तर प्रार्थना करा, म्हणाल तर आज्ञा करा की मच्छिंद्रनाथांचा देह गोरक्षनाथांच्या स्वाधीन कर, अन्यथा तुझं काही खरं नाही. सूर्यनाथांनी नमस्कार केला आणि सूर्यनारायण भगवान हे पुन्हा एकदा कैलासाला आले. आणि जसं कैलासाला आले, कैलासाला गेल्या गेल्या त्या वीरभद्रांनी जसं सूर्यनारायणांना बघितलं, त्यांना नमस्कार केला, साष्टांग लोटांगण घातलं. आणि त्याच वेळेस सूर्यनारायण भगवानांनी त्यांना समजुतीच्या स्वरात असं सांगितलं की हे बघ म्हणे, तो जो देह आणलेला आहे ना म्हणे मच्छिंद्रनाथांचा, तो तात्काळ खाली नेऊन दे म्हणे. म्हणे नाही देणार म्हणे, यांनी आम्हाला खूप सतवलेलं आहे म्हणे, खूप छळलेलं आहे म्हणे, त्यामुळे आम्ही एवढ्या सहजासहजी हा देह देणार नाही म्हणे. अरे म्हणे तुला माहीत नाही म्हणे वीरभद्रा म्हणे, साक्षात अनेक सिद्धी त्याला प्राप्त आहेत म्हणे. आणि तो जर कधी डिवसला, तो जर कधी चिडला तर हे बघ म्हणे, तो कैलास पर्वताचा सुद्धा तो चुरडा करून टाकेल म्हणे, नाहक भवानी शंकराला त्रास होईल म्हणे. आणि मग त्या उद्देशानं म्हणे तू सुद्धा त्यांच्या रोषाचा बळी पडशील म्हणे. याच्यात गोरक्षाची काही चूक राहणार नाही म्हणे, कारण मी त्याला चांगलं ओळखतो म्हणे. हा व्यक्ती गुरुसाठी काहीही करायला तयार आहे म्हणे. हा गोरक्ष नाही म्हणे, आज काम करतो ना म्हणे, मी स्वतःहून त्याच्यावर चालून जातो ना म्हणे. आणि असं म्हणून मग ते म्हणे ठीक आहे म्हणे बाबा, जसं तुझ्या नशिबात असेल तसं घडव म्हणे. चाललो म्हणे, मी आता फक्त तुमच्या दोघांमध्ये सामंजस्य समेट घडून देण्याचं काम
जसा एक राजदूत करत असतो म्हणे, तसं मी माझं कर्तव्य पूर्ण केलं, बाकी आता तू तुझं नशीब. असं म्हणून भगवान सूर्यनारायण पुन्हा एकदा त्यांच्या रथावरती आरूढ झाले. गोरक्षनाथांना नमस्कार केला. जो पर्वतास्त्र त्यांनी सोडलेला होता, मग यांच्या कृपा दृष्टीनं तो पुन्हा तिथून अदृश्य झाला आणि सूर्यनाथांचा रथाचा मार्ग मोकळा झालं. मग वीरभद्रांनी काय केलं, अष्टभैरव जे होते, या अष्टभैरवांना युद्धाचा आदेश दिला आणि त्यांना सांगितलं की जा म्हणे, आता याच्यावरती आपल्याला आक्रमण करायचं आहे. आणि जसं ते अष्टभैरव यांच्यावरती धावून आले, हे दोघंजणं तयारच होते. आता वीरभद्राला एवढं तर कळायला पाहिजे ना की सुरुवातीला वीरभद्रांनी जेव्हा मच्छिंद्रनाथांवरती आक्रमण केलं तेव्हा मच्छिंद्रनाथ एकटे होते, पण आता मच्छिंद्रासारखाच असलेला, गुरुसारखाच असलेला शिष्य आणि त्यांनी तयार केलेला पुन्हा दुसरा शिष्य म्हणजे चौरंगीनाथ. मग आता गोरक्षनाथ एकटे होते का? नाही, यांच्याबरोबर कोण होतं? चौरंगीनाथ सुद्धा यांच्याबरोबर होते. आणि हे दोघं जण बस ज्याप्रमाणे इथं सुंदर शब्द वापरलेला आहे, प्रताप अर्क असा वापरलेला आहे. आणि त्याच वेळेस वीरभद्रांनी काय सांगितलं की सुरुवातीला त्याने हे अष्टभैरव पाठवले. आणि जसे हे अष्टभैरव आले, या अष्टभैरवांनी या दोघांवरती हल्ला केला. त्याच वेळेस नेमकी चौरंगीनाथ सिद्ध होते. चौरंगीनाथांनी सुद्धा त्यांच्यावरती मग स्पर्शास्त्र सोडलं आणि त्यांना एका ठिकाणी खिळवून ठेवलं. झालं, स्पर्शास्त्रामुळे आपल्याला माहिती यांना हलता येणं चालता येणं. मग त्याच वेळेस स्वतः वीरभद्र हे एका विमानातून आले. 72,84,00,000 ज्या होत्या ह्या सुद्धा त्यांच्या सोबत होत्या. यांना आपण यक्षिणी सुद्धा म्हणू शकतो. या यक्षिणी सुद्धा त्यांच्यासोबत होत्या. आणि ते पाहून मग गोरक्षनाथांनी वज्रास्त्र त्यांच्यावरती फेकलं. आणि जसं वज्रास्त्र त्यांच्यावरती फेकलं, सहस्त्र वेळा ते फिरल्या गेले, अत्यंत वरच्यावरती फिरू लागलेले. आणि त्यानंतर एकानंतर एक अशा प्रकारचे अस्त्र जे होते, हे आता हे दोघं जण सोडायला यांनी सुरुवात केली. जणू काही गुरु शिष्यांची जुगलबंदी तिथे सुरू झाली की तुम्ही हे फेकलं का, मग मी हे फेकतो. तुम्ही हे अस्त्राचं तुम्ही स्मरण केलं, हे अस्त्र तुम्ही तिकडे भिरकावलं का, मी हे फिरतो. आणि मग कोणते कोणते अस्त्र? अग्निअस्त्र, धूम्रास्त्र, वातास्त्र, उर्गास्त्र. आणि असं करून मग त्यांनी ते पूर्ण शिवगण जे होते हे त्यांनी अक्षरशः सळोगी पळवीकडून सोडलं. त्याचबरोबर मग काळास्त्र, वज्रास्त्र, महाकठीण अशा प्रकारचं दानवास्त्र चालू झालं. फेकतात एक एक अस्त्र फेकतात. आणि मग ते बघून वीरभद्राने सुद्धा मग अनेक प्रकारचे अस्त्र तिथून सोडण्यास सुरुवात केली, चामुंडेसहित. मग त्यानं कोणतं अस्त्र सोडलं? कार्तिकास्त्र त्यांनी सोडलं, गणेशास्त्र त्यांनी सोडलं. आणि जसं कार्तिकास्त्र आलं त्याच वेळेस चौरंगीनाथांनी, मग आपल्याला माहिती कार्तिक ऋषी कोण होते? ब्रह्मचारी होते. यांनी कार्तिकास्त्र सोडलं का, यांनी इकडून कामिनी अस्त्र सोडलं. झालं, ते कार्तिकास्त्र गेलं निघून. त्या सर्व कामिनी त्या कार्तिकास्त्रांनी बघितल्या, ते कार्तिकास्त्र गेलं निघून. आणि त्याच वेळेस मग यांनी रतिअस्त्र प्रेरित केलं, कामास्त्रसुद्धा प्रेरित केलं. अशा प्रकारचे एक एक अस्त्र यांनी प्रेरित केले चौरंगीनाथांनी. आणि त्यांची एकच पळता होईल तेवढी त्यांना कमी पडली. पळायला लागले. आणि मग त्याच वेळेस मग शेवटी चौरंगीनाथांना गोरक्षनाथांनी सांगितलं, आता शेवटचं माझ्याकडचं अस्त्र काढतो म्हणे कोणतं? ब्रह्मास्त्र का? अरे ब्रह्मास्त्र नाही म्हणे, तुला माहिती आहे का म्हणे माझ्याकडे कोणतं अस्त्र आहे ते? मी सांगा म्हणे कोणतं अस्त्र आहे? म्हणे माझ्याकडे एक दानवास्त्र नावाचं एक अस्त्र आहे म्हणे. आणि हे अस्त्र असं आहे म्हणे, हे कोणालाच माहीत नाही आहे म्हणे. आणि मग शेवटी यांनी दानवास्त्र सोडलं. आणि त्या दानवास्त्रातून अनेक प्रकारचे दैत्य, ज्या दैत्यांना मारण्यासाठी भगवान विष्णूंना अनेक अवतार घ्यावे लागले, त्या दैत्यांचे नावंसुद्धा यांनी इथं दिलेले. कोणते कोणते होते बरं ते दैत्य? मालिमल नावाचं, महिषासूर, जालंधर, काळयवन, अग, बग
हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, वक्रदंत, रावण, इंद्रजित, कुंभकर्ण अशा प्रकारचं दानवास्त्र यांनी सोडलं. आणि मग हे सर्व युद्ध चालू असताना हळूच नारद मुनी वैकुंठात गेले. नारायण नारायण म्हणे, देवा काय चाललंय हो म्हणे. म्हणे एक एक राक्षसाला मारण्यासाठी तुम्हाला विशेष करून अवतार घ्यावे लागले म्हणे. ते राक्षस युद्धभूमीमध्ये एकट्या गोरक्षाने उभे केले म्हणे वीरभद्रासमोर. वीरभद्र वेड्यासारखा म्हणे त्या राक्षसांची झुंजतोय म्हणे. एक काम करा म्हणे, त्या शिवाला महादेवाला सांगा म्हणे, नाही तर स्वतः ते मच्छिंद्रनाथांचं ते शरीर घ्या तिथं त्याला नेऊन द्या म्हणे, तर काही खरं होणार नाही म्हणे. मग आणि मग असं करत 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 चाललंय यांचं. आणि मग वैकुंठ सुद्धा कापायला लागलं. मग श्री हरी विष्णू तिथून उठले आणि ते कैलासाला गेले. कैलासाला गेल्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांनी ते स्वतः तो देह घेतला मच्छिंद्रनाथांचा आणि तो गोरक्षांसमोर आणून त्यांनी तो ठेवला. आणि गोरक्षनाथांची मग त्यांनी आता स्तुती सुमनं गायला सुरुवात केली. बघा काय ताकद असेल त्यांची, काय निष्ठा असेल गुरुवरती, की गुरुचा देह आणण्यासाठी वीरभद्राशी युद्ध करावं लागलं. आणि त्या वीरभद्राशी युद्ध करत असताना यांनी दैत्यास्त्र नावाचं एक अस्त्र असं निर्मिलं की ज्यातून अनेक या देवतांनी अनेक अवतार घेऊन जे जे दैत्य यांनी मारलेले होते, यांनी ते पुन्हा संजीवनास्त्राचा व या दैत्यास्त्राचा उपयोग करून यांनी ते सर्व दैत्य या वीरभद्रासमोर यांनी उभे केले. बैस म्हणे, आता युद्ध करायची हौसच आहे म्हण तुला, तू आता इकडंच यांच्याशीच युद्ध करत बस म्हणे. आणि मग ते विष्णुदेवाला त्यांना भगवान विष्णूंना कळवळा आला. त्यांनी ते घेतलं. त्यांनी अक्षरशः गोरक्षनाथांची, आता विष्णू एकटेच नाही आहे, भगवान शिवकडे शिवसुद्धा आले. आणि मग शिवांनी आणि विष्णूंनी गोरक्षनाथांची स्तुती सुमनं गायला सुरुवात केली. गातात आहे गोरक्षनाथांची स्तुती गातात आहे. आणि मग त्याच वेळेस देवतांनी त्याला सांगितलं की अरे म्हणे तू हे काय केलं आहेस म्हणे. आणि मग त्याच वेळेस त्यांनी काय केलं, पुन्हा एकदा वाताकर्षण नावाचं जे अस्त्र होतं ते त्यांनी भस्म चिमटीतून असं सोडलं. आणि ते जसं गेलं ते देव दानवांवरती, आता हे वाताकर्षण नावाचं अस्त्र होतं, असं मंत्रास्त्र होतं जे देवांकडे हे नव्हतं आणि दानवांकडे सुद्धा नव्हतं. ते फक्त नाथ संप्रदायांपैकी या नाथांकडेच ते होतं. वाताकर्षण सिद्धी, वाताकर्षण मंत्र. आणि यांनी जसा तो सोडला तसा या सर्वांचा श्वासोश्वास जो होता तो कोंडीत आला. आणि त्याचबरोबर हे आता खाली पडायला लागले. आणि त्याच वेळेस गोरक्षनाथांनी अग्नि अस्त्र प्रेरित केलं आणि ते या सर्व दैत्यांवरती आणि वीरभद्रांवरती त्यांनी ते सोडलं. आणि त्याचबरोबर एकच अग्नी तेथे निर्माण झाला, प्रदीप्त झाला, प्रज्वलित झाला. आणि सर्व जेवढ्या केवढ्या या आपण आत्ताच बघितलं 84,72,00,000 असलेल्या या जेवढ्या केवढ्या योगिनी होत्या आणि त्याचप्रमाणे हे वीरभद्र होते, हे सर्वजण राक्षस सैन्य होते, हे सर्व तिथे आगीत जळून भस्मसात झाले. आणि या ठिकाणी आपली ही कथा संपन्न होत आहे. आणि या कथेची फलश्रुती यांनी अशी दिलेली आहे की याच्या पठणाने अथवा श्रवणाने धनुर्वात बरा होतो. यानंतर आपण 34व्या अध्यायाकडे आपण वळणार आहे. झालं, यांनी ते अग्निअस्त्र सोडलं, सर्वजण जळून भस्मसात झाले. आणि त्याच वेळेस मात्र मग भगवान शिव जे आहेत ते शोक करायला लागलेत. अरे म्हणे गोरक्षा, तुला तर आता मच्छिंद्रनाथांचा देह मिळाला नाही म्हणे, पण माझा एकुलता एक जो होता म्हणे वीरभद्र, त्याला सुद्धा तू नष्ट करून टाकलास म्हणे. ते म्हणे त्याच्यात काय अवघड आहे म्हणे, मी पुन्हा वीरभद्राला उठवतो म्हणे. आणि असं म्हणून मग इतक्या वेळ जे शांत ते 2 शिळेवरती, एका शिळेवर हे जे 2 जण बसलेले होते चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ, त्याच्यातनं गोरक्षनाथ उठले आणि जिथं त्या आता हळामासांचा चिखल झालेला होता त्यामध्ये ते गेले. आपल्याला माहिती आहे की वीरभद्राची काय सिद्धी होती की त्याचं शरीर जळाल्यानंतर सुद्धा त्याच्या अस्थितून शिव 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 हे नाम येत होतं. मग आता नेमकी यांना सोपं झालं.
मग गोरक्षनाथांनी जेवढ्या जेवढ्या अस्थितून शिव 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 हे नाम येत होतं त्या अस्थी पुन्हा एकत्रित केल्या, त्याचा सांगाड्या तयार केला. त्या सांगाड्यावरती यांनी पुन्हा एकदा हातामध्ये जल घेऊन संजीवनी मंत्र यांनी म्हणून ते जल त्या सांगाड्यावरती जसं टाकलं तसं वीरभद्र पुन्हा एकदा तेथे जिवंत झाले. आणि जसे वीरभद्र जिवंत झाले तसं काय झालं, ते पुन्हा एकदा चिडले आणि ते जसं आता याच्याशी युद्ध करायला म्हणून पुढं व्हायला लागले तसं भगवान शंकरांनी त्या वीरभद्राचा हात धरला आणि त्याला समजून सांगितलं की जसं माझा तू आहेस तसे मला हे नाथपंथी सुद्धा माझेच आहेत. त्यामुळे जेवढा प्रिय तो आहे म्हणे तेवढे हे सुद्धा माझे प्रिय आहे. आणि म्हणून मग भगवान शिवांनी तिथून पुढे या दोघांचं सख्य निर्माण करून दिलं. झालं मग आता यांना सुद्धा कळालं. आणि मग नंतर काय झालं की मग यांनी मग हा मच्छिंद्रनाथांचा देह घेतला आणि हा देह घेऊन हे पुन्हा एकदा काशी क्षेत्रातल्या शिवालयामध्ये प्रवेश करते झाले. आले त्या शिवालयामध्ये, हे त्या देहाचं घेऊन पुन्हा एकदा त्या शिळेमध्ये आले, त्या गुहेमध्ये आले. ती शिळा बाजूला गेले, त्या गुहेमध्ये, ज्याला गुहा म्हटलं तरी चालेल किंवा तळघर म्हटलं तरी चालेल, त्या तळघरामध्ये हे आले. यांनी ते देह तिथं ठेवला आणि पुन्हा एकदा आता मंत्र सामर्थ्यांनी त्यांना पाचारण केलं. कोणाला? त्या त्रिविक्रमाला त्याला पाचारण केलं. आणि मग त्याला विचारलं सूक्ष्म रूपाने जाऊन अजून किती दिवस राहिलेत. आणि मग त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी त्या देहाच्या हातून सांगितलं अजून थोडे दिवस थांब, धर्मनाथाला मला राज्याभिषेक करावायचा आहे. ठीक आहे म्हणे गुरुदेव, उद्या म्हणे तुमच्या मनासारखं म्हणे. आता काय म्हणे, मी तर तो देह आणलेलाच म्हणे खाली. आणि जेव्हा हा देह ह्या पुजारीन बाईनं बघितला तेव्हा तिने तोंडात बोटं घातले. म्हणे मला तर असं कळालं होतं म्हणे, आता ती मनातल्या मनात बोलायला लागली. आणि मला तर असं कळालं होतं म्हणे, देहाचे तुकडे तुकडे केले, छिन्न विछिन्न देह करून टाकला, तो देह फेकून दिला. यांनी कसा तो देह आणला म्हणे. आणि मग तिला जेव्हा यांचा प्रताप कळाला तेव्हा ती फक्त नतमस्तक झाली, तिने बाकी पुढं काहीच केलं नाही. पण ती आता घाबरून राहायला लागली, कारण आता तिघजण होणार होते. झालं. आणि मग एक दिवस धर्मनाथराचा राज्याभिषेक राजानं केला. मोठा आनंदोत्सव सुधारत झाला, मोठे छान झाला. नवीन राजा आता काशीनगराला मिळणार होता, त्याचा युवराज पदाचा अभिषेक त्याचा झाला. रेवती राणीसुद्धा फार आनंदात होती. आणि नेमकी ही आनंदात असतानाच थोडी घाबरलेली पण होती, कारण पुजारीन बाईनं आदल्या दिवशी येऊन तिच्या कानात कुजबुज केलेली होती की पुन्हा एकदा तो देह मी माझ्या नेत्रांनी बघितला, तिथे त्या देहासारखेच दोन तपस्वी आलेले आहेत म्हणे. आता तुझं काही घर नाही आहे म्हणे, तू आता स्वतःला सांभाळ म्हणे फक्त. आणि मग त्याच वेळेस योग्य वेळ संधी साधून पुन्हा एकदा तो त्रिविक्रम राजाचा देह जो होता याच्यातली चेतना गेली आणि यांच्या मंदिरातल्या या गुहेतला जो देह होता याच्यामध्ये पुन्हा एकदा चेतना प्राप्त झाली. झालं. अख्ख्या राज्यावरती पुन्हा एकदा दुःखाची शोककळा पसरली की त्रिविक्रम राजा गेला. झालं. लोक हळहळ करायला लागले. आणि हे हळहळ चालू असतानाच पुन्हा एकदा त्याच्या त्या देहावरती अंत्यसंस्कार करण्यात आला. पुन्हा एकदा झालं. मग त्यानंतर यांचा देह जसा इकडं आला, मच्छिंद्रनाथांनी पुन्हा एकदा त्यांच्या मूळ देहामध्ये प्रवेश केला, गोरक्षनाथांना आलिंगन दिलं आणि दोघंजण नंतर मग शिवाच्या दर्शनाला गेले. आणि त्याच वेळेस या रेवतीने एक मोठं छान काम केलं. काय काम केलं? तिनं त्या धर्मनाथाला बोलावलं आणि त्याला असं सांगितलं की बाळ म्हणे, तुझा खरा पिता जर कोण असेल ना म्हणे, हा त्रिविक्रम राजा नसून मच्छिंद्रनाथ हाच तुझा पिता आहे म्हणे, असं बाळाला सांगितलं. आणि त्यानंतर मग ती बाळाला घेऊन पुन्हा एकदा ती या मंदिरामध्ये आली आणि यांच्या पायावरती
त्याला घातलं आणि सांगितलं की याला आता तुम्ही अनेक उत्तम उत्तम अशा प्रकारचे आशीर्वाद द्या. झालं, त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की आम्ही आता साधू आहोत, आम्हाला एका ठिकाणी जास्त दिवस राहता येत नाही, आम्ही पुन्हा एकदा आता आमच्या तीर्थयात्रेला निघणार आहे. आणि म्हणून हे जेव्हा जायला निघाले तेव्हा मग मात्र धर्मनाथ हा जो होता हा रडायला लागला. तो म्हणायला लागला, बाबा तुम्ही जाऊ नका ना. आणि त्याच मग मच्छिंद्रनाथांनी त्याला असं सांगितलं की बाळा, आम्ही बरोबर 12 वर्षांनी पुन्हा एकदा येऊ आणि मग नंतर तुला गोरक्षनाथ हे पुन्हा एकदा नाथपंथाची दीक्षा देतील. तोपर्यंत हे राजवैभव जेवढं भोगावंसं वाटत असेल तेवढं या ऐश्वर्याचं तू उपभोग घे आणि आईची सेवा कर आणि या राज्याचा सांभाळ कर. आणि त्याचबरोबर जेवढे केवढे प्रधान आणि काही जेवढे केवढे मंत्री होते, या मंत्र्यांना आणि त्या प्रधानाला बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं मच्छिंद्रनाथांनी की तुम्ही आता या राज्यावरती नीट लक्ष ठेवा, या बालकाला सांभाळून घ्या, आम्ही 12 वर्षांनी परत येऊ. झालं. मग आता 3 जण चालले. कोण कोण? गोरक्षनाथ एका बाजूला, मच्छिंद्रनाथ आणि एका बाजूला गोरक्षनाथांचा शिष्य चौरंगीनाथ. हे 3 जण चालले. यांची चालू झालेली आहे पुन्हा एकदा तीर्थाटन यांचं सुरू झालेलं आहे. आणि चालता चालता पुन्हा एकदा ते गोदातीरी असलेल्या भामा नगराकडे ते आलेत. आणि तिथं आल्यानंतर त्याच वाटेवरती असताना त्या एका शेताच्या, ज्याला आपण म्हणतो ना की बांधावरती, यांनी एक अस्थिपंजर देह बघितलेला आहे, ज्याच्या मुखातून चालू आहे हरीचं नामस्मरण चालू आहे. तोच तो माणिक. आणि तीच गोष्ट येता येता गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना सांगितली. ते म्हणे तिथे युवक होता म्हणे, त्यांनी माझी तृषा आणि क्षुधा आणि तृषा त्यांना शांत केली म्हणे. आणि मग त्याचबरोबर चौरंगीनाथांनी त्याला विचारलं, काय करतोय रे म्हणे, तू काय करतोय म्हणे. तर त्याने सांगितलं, तुला काय करायचं आहे म्हणे, तू चालायला लाग म्हणे. आणि मग मच्छिंद्रनाथांनी पण विचारलं, अरे माणिक तू काय करतोयस. तुम्हाला काय करायचं आहे म्हणे, तुम्ही जाय म्हणे तुमच्या वाटेनं म्हणे, मला माझ्या गुरुंनी सांगितलं आहे म्हणे. हो का म्हणे. आणि मग त्याच वेळेस गोरक्षनाथ म्हणाले, हे थांबा म्हणे, मी याला त्या युक्तीनं ताळ्यावर आणतो. आणि मग ते तिथे गोरक्षनाथ गेले आणि गोरक्षनाथांनी मग त्याची थोडीशी स्तुती केली. नाही, गुरुला बरोबर माहीत असतं कोणत्या शिष्याला कसं ताळ्यावर आणायचं ते. आणि मग त्यांनी सांगितलं, वा वा वा, धन्य आहे म्हणे तपस्वी, धन्य आहे म्हणे. अरे म्हणे, तू तुझ्या जन्माचं मोठं सार्थक करून घेतलं आहे रे म्हणे, छान 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 म्हणे. आणि मग असं जेव्हा त्याला म्हटले तेव्हा तो माणिक पटकन म्हणाला, आता तू माझा गुरु हो, तू मला उपदेश कर. आणि असं म्हणून जशी तुझी इच्छा म्हणून पटकन गोरक्षनाथांनी त्याच्या कानामध्ये मंत्र दिला. झालं, तो अनाथ होता त्याला सनाथ केलं, त्याला शिष्य करून टाकलं. आणि त्याच वेळेस त्याच्या शरीरामध्ये बळ उत्पन्न झालं. नंतर तो माणिक जो होता हा गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ आणि चौरंगीनाथ या तिघांच्या चरणावरती तो नतमस्तक झाला. त्याच वेळेस मच्छिंद्रनाथांनी त्याच्या चेहऱ्यावरतून हात फिरवला, मोठा द्वाडेस म्हणे, एक काम कर म्हणे, तुला आजपासून आम्ही माणिक म्हणणार नाही म्हणे, आजपासून आम्ही तुला अडभंगनाथ असं म्हणणार आहोत म्हणे. काय तू कोणाचंच ऐकत नाही यार म्हणे, तू तुझ्या मनाचंच करतो म्हणे सगळं म्हणे, एक तर तुला कळतं काही नाही म्हणे. त्याच वेळेस गोरक्षाने सांगितलं होतं म्हणे काहीतरी माग, पण तू गोरक्षाला उलटं बोललास म्हणे की तुझी तिथं खायचे परवडेल म्हणे, तू मला काय देणार आहे म्हणे. अरे तो तपस्वी म्हणे, तो मना झालं ते करू शकतो म्हणे. ठीक आहे म्हणे, एक काम कर म्हणे. म्हणे काय म्हणे, आता तुला याने दीक्षा दिलेली म्हणे, आजपासून तुझं नाव आम्ही अडभंगनाथ ठेवणार आहे. आणि मग आता झाले, आता 4 जण तयार झाले. आता मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ आणि अडभंगनाथ. आता मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ चालता चालता या दोघांना तयार करायला लागले. आणि मग काय झालं, 12 वर्ष होऊन गेले. 12 वर्षाची तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रा करून हे पुन्हा एकदा काशीला आले. तोपर्यंत धर्मनाथ आता मोठा होऊन त्याचा विवाहसुद्धा झालेला होता आणि त्याला एक पुत्रसुद्धा झाला होता. आणि मग त्याच वेळेस या धर्मनाथांनी या चौघांना राजवाड्यात नेऊन त्यांचा सन्मान केला आणि असं सांगितलं की गोरक्षनाथ महाराज, आपण मला दीक्षा देणार होता ना, मी आपली वाट बघत होतो
आज एक तपापर्यंत मी आपली वाट बघितली, मी आता आपल्या चरणाशी नतमस्तक झालो आहे, मला अनुग्रहित करा. या गोरक्षनाथ म्हणाल, थांब, अगोदर काय करूया, आपण आज तुझा जो मुलगा आहे ना, आता याचाच राज्याभिषेक करून टाकूया. हां, आणि मग त्या धर्मनाथाला जो मुलगा झाला होता त्याचं नावसुद्धा त्यानं त्रिविक्रमच ठेवलेलं होतं. म्हणजे जुन्या काळी ही पद्धत होती, नावं लक्षात राहण्यासाठी. आजोबाचं जे नाव होतं हे लोक नातवाला पण तेच नाव देत, आणि मग त्याचं नावसुद्धा त्रिविक्रम ठेवलेलं होतं. आणि मग त्या त्रिविक्रमाला त्याला राज्याच्या गादीवरती बसवलं. आणि ज्या दिवशी धर्मनाथांना दीक्षा दिली ती तिथी होती माघ शुद्ध द्वितीया, आणि म्हणून आजही या तिथीला धर्मनाथ बीज असं म्हणतात. आणि या तिथीला जे कोणी अन्नदान करतील, लोकांना भोजन देतील, त्याच्या घरी, त्या गृहस्थाच्या घरी लक्ष्मी स्वतः नांदेल, असा आशीर्वाद गोरक्षनाथ यांनी किमयागार नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे. झालं. आता या ग्रंथात पूर्वीच सांगितलं होतं की ब्रह्मदेवाच्या तेजापासून 88,000 ऋषी हे उत्पन्न झाले होते. त्यावेळेस त्यांचं थोडंसं तेज जे होतं ना, ते रेवा नदीच्या तीरावरती पडलेलं होतं. आता रेवा नदीच्या तीरावरती पडलेलं असल्या कारणाने त्याच वेळेस नवनारायणांपैकी चमसनाथ नारायण जे होते, चमस नारायण यांना अवतार घ्यावायचा होता. आणि त्यावेळेस त्या तेजात त्यांनी जीव घातला, तेव्हा त्या तीरावरती एक बालक उत्पन्न झालं. त्या तीरावरती एक बालक उत्पन्न झालं, आणि ते बालक जे होतं ते आता रुदन करायला लागलं, रडायला लागलं, मोठमोठ्यानं रडायला लागलं ते बाळ. आणि मग काय झालं, त्याच वेळेस तिथनं एक वाटसरू चालला होता. सहन सारूक नावाचा एक कुणबी चाललेला होता. त्यानं ते बाळ बघितलं, कुणबी होता तो बिचारा. त्यानं ते बाळ उचललं, त्या बाळाला घरी आणलं, पत्नीला सांगितलं. आणि मग पती पत्नी विचार करायला लागले की नेमकी आता बाळाचं नाव काय ठेवायचं. मग त्यांनी असं ठरवलं की आपल्याला रेवा नदीच्या तीरी हा सापडलेला आहे, त्यामुळे या मुलाचं नाव आपण रेवण ठेवूया. आणि मग बाळांनी त्या मुलाचं नाव रेवण ठेवलं. आणि मग आता हे दोघंजण पती पत्नी त्या मुलाचा सांभाळ करायला लागलं. हळूहळू म्हणता म्हणता मुलगा आता मोठा व्हायला लागला. आणि मोठा झाला तसा तो घरातील व शेतातील आता तो हळूहळू कामं करायला लागला. सांगायला लागली आई त्याला सकाळी उठलं की बाळा, आपल्याकडे जे जनावर आहेत त्यांना थोडा चारा घालावा, त्यांना पाणी प्यायला द्यावं, त्या गोठ्यातले सर्व शेण काढावं, त्यानंतर दूध काढावं, त्यानंतर गाई म्हशी ज्या त्या पुन्हा एकदा धुवून त्या स्वच्छ करून ठेवावे. आणि अशा प्रकारचे कामं आई त्याला सांगायला लागली. आणि त्यानंतर दुपारच्या वेळेस शेतात जावं, शेतामध्ये जे काही शेतीची कामं असतात, नांगरणं, खुरपणं, पेरणी वगैरे, हळूहळू करत 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 एक एक कामं त्याला त्या चढत्या क्रमाने, म्हणजे सरींना पाणी कसं द्यायचं, शेतात सरी कशा घालायच्या, पेरणी कशी करायची, नांगरणी कशी करायची, अशा प्रकारचे कामं आता ह्या रेवण करायला लागला. आणि एकदा काय झालं, पहाटे उठून रेवणानं काय केलं, बैल जे होते ते सोडले आणि ते चरायला रेवण घेऊन गेला. तेवढ्यात तिकडनं गिरनार पर्वतावरनं अत्रिनंदन गुरुदेव दत्तात्रय चालले होते. बैल अचानक बुजला व पुढे पळाला आणि रेवण नेमकी दत्तात्रयांच्या अंगावरती आदळला. झाला, टक्कर झाली. दत्तात्रयांच्या अंगावरती हे आदळले गेले आणि दत्तांच्या स्पर्श होताच त्याच्या मनातील मायाचं जे आवरण होतं ते दूर झालं. आणि नंतर त्याला असं स्वतःला आत्मज्ञान झालं की मी स्वतः चमस नारायण आहे, नारायणांपैकी 9 नारायणांपैकी मी एक आहे, आणि माझा आता भूमीवरती माझा अवतार झालेला आहे. फक्त एवढंच त्याला ज्ञान प्राप्त झालं आहे. आणि त्याच वेळेस नेमकी दत्तात्रयांनी त्याची परीक्षा घेतली आणि त्यांना असं विचारलं की सांग तू कोण आहेस. झालं, दत्तात्रयांनी पण त्याची परीक्षा घेतली आणि त्यांनी विचारलं की हे बालका तू कोण आहेस. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमच्यातला सत्वगुणांचा जो अंश आहे तोच या देहामध्ये वावरतोय म्हणे.
आणि मग माझ्यावरती तुम्ही कृपा करा. तुम्ही साक्षात सत्व रज तम या तिन्ही गुणांचे मालक आहात. हे तुमच्या अधीन आहे. तुम्ही स्वामी आहात. मग त्रैलोक्याचे स्वामी आहात. गुरूंचे सुद्धा तुम्ही गुरु आहात. तुम्ही साक्षात गुरुदेव दत्त आहात. ब्रह्मा विष्णू महेश तुम्हीच आहात म्हणे. तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही आहे. तुम्हीच माझे गुरु आहात म्हणे. आणि मग दत्तात्रेयांनी त्याला 1 सहस्त्रांश सिद्धी त्याच ठिकाणी त्याला देऊन टाकली. पण त्यानंतर मग दत्तात्रेयांनी विचार केला की अरे म्हणे याला मी अजूनसुद्धा दिला असता म्हणे, पण यानं तप केलं नाही, जप केला नाही, देहाला काही क्लेश दिले नाही. इतका सहजासहजी कसं द्यायचं म्हणे. हा जरी नारायण असला पूर्वीचा तरी याला एवढ्या सहजासहजी मी काही देणार नाही. आणि मग दत्तात्रेयांनी सुद्धा खुणगाठ बांधली. पण तरी जाता जाता दत्तात्रेयांनी त्याला 1 सहस्त्रांश सिद्धी त्याला दिली आणि तेवढ्यावरच त्याचं समाधान केलं. आणि त्यानंतर तो रेवंजो होता हा दत्तात्रेयांच्या चरणावरती लीन झाला. आणि मग दत्तात्रेयांनी त्याला अनेक अशा प्रकारचे शुभ आशीर्वाद दिले. तोपर्यंत बाजूला पाहतो तो थोडंसं झुंजू मुंजू होऊन आता उजाडायला सुरुवात झालेली होती. आणि या अध्यायाच्या पठणाने अथवा श्रवणाने अनेक प्रकारचे कार्यसिद्धीला जाऊन कार्य पूर्ण होतील. बोला गुरुदेव दत्त अलख निरंजन. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णवाद की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. पूर्णवाद की जय.